नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर एल पी जी न्यू रूल्स अपडेट 1 जूनपासून म्हणजे उद्यापासून एल पी जीचे नियम बदलणार. तुमचं गॅस कनेक्शन होऊ शकतं बंद, सिलेंडर बुकिंग पण थांबणार. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता 1 जूनपासून एल पी जीचे नियम कशा पद्धतीने बदलणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, एल पी जी न्यू रूल्स अपडेट 1 जूनपासून एल पी जीचे नियम बदलणार. तुमचं गॅस कनेक्शन होऊ शकतं बंद, सिलेंडर बुकिंग पण थांबणार. पहा एल पी जी रूल्स फ्रॉम जून 1. देशात एल पी जी आणि पी एन जी गॅस कनेक्शनबाबत मोठे बदल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विशेषतः 1 जूनपासून एक घर एक कनेक्शन हे नियम कडक होऊ शकतो, अशीही माहिती समोर येत आहे. यामुळे काही नागरिकांचे एल पी जी सिलेंडरचे कनेक्शन हे बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून पी एन जी म्हणजे पाईप नैसर्गिक वायू वापराला प्रोत्साहन दिले जात असले तरी अनेक घरांमध्ये पी एन जी कनेक्शन घेतल्यानंतरही एल पी जी सिलेंडर सुरूच ठेवण्यात आले आहेत. यामुळे गॅस पुरवठा व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येत असल्याचे सांगितले जात आहे. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. एक घर एक कनेक्शन नियम नेमका काय? या नव्या नियमानुसार ज्या घरामध्ये आधीच पी एन जी कनेक्शन उपलब्ध आहे त्या कुटुंबांना एल पी जी कनेक्शन सरेंडर करण्यास सांगितले जाऊ शकते. तेल वितरण कंपन्या म्हणजे ओ एम सी एस अशा घरांची ओळख पटवत असल्याची माहिती ही समोर येत आहे. घरगुती एल पी जी सिलेंडरचा गैरवापर, साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी एकाच पत्त्यावर पी एन जी आणि एल पी जी हे दोनही कनेक्शनवर निर्बंध आणले जाऊ शकतात, असं देखील या ठिकाणी म्हटलं जात आहे. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. त्यानंतर सिलेंडर बुकिंगवरही परिणाम. पहा अपडेट. रिपोर्टनुसार पी एन जी सुविधा उपलब्ध असलेल्या भागामध्ये एल पी जी सिलेंडर रिफिल किंवा बुकिंगवर मर्यादा येऊ शकतात. सिटी गॅस वितरण कंपन्या आणि तेल कंपन्यांचे डेटाबेस आता एकत्र करण्यात आले असून दोनही कनेक्शन असलेल्या ग्राहकांवर लक्ष ठेवले जात आहे. म्हणजेच ज्या भागात पी एन जी उपलब्ध आहे आणि तरीही एल पी जी सुरू ठेवले आहे तर अशा ग्राहकांचे सिलेंडर कनेक्शन बंद किंवा निष्क्रिय होऊ शकते, अशी देखील चर्चा आहे. बघा, एल पी जी पुन्हा सुरू करता येईल. सरकारने अशा ग्राहकांना एका पर्यायही या ठिकाणी दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने पी एन जी घेतल्यानंतर एल पी जी बंद केलं आणि नंतर अशा भागात स्थलांतर केलं जिथे पी एन जी सुविधा नाही तर एल पी जी कनेक्शन पुन्हा सुरू करण्याची सुविधा उपलब्ध असू शकते. तर रिफिलसाठी वाढला प्रतीक्षा कालावधी. पुरवठा आणि गैरवापर नियंत्रित करण्यासाठी शहरी भागात एल पी जी रिफिल बुकिंगमध्ये अंतर 21 दिवसांवरून 25 दिवस केल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागात हा कालावधी 45 दिवसांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. बघा, सबसिडी नियमात बदल. घरगुती ग्राहकांना दरवर्षी 12 अनुदानित सिलेंडर मिळत राहतील. त्यापेक्षा अधिक सिलेंडर घेतल्यास बाजारभावानुसार पैसे मोजावे लागतील. तसेच नवीन एल पी जी कनेक्शनसाठी डिपॉझिट, रेग्युलेटर, पाईप आणि इन्स्टॉलेशन शुल्कात बदल होण्याची शक्यता आहे. मात्र या नियमाबाबत अधिकृत अधिसूचना किंवा सरकारकडून स्पष्ट घोषणा होणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी एल पी जी न्यू रूल्स अपडेट आहे म्हणजे उद्या 1 जूनपासून एल पी जीचे नियम बदलणार आहेत. तुमचं देखील याच्यामध्ये गॅस कनेक्शन बंद होऊ शकतं आणि सिलेंडर बुकिंग पण थांबवू शकतं. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.